लेखापरीक्षणात आपलं पितळ उघडं पडेल काय या भीतीपोटी महापालिकेतील फायली गायब करण्यात आल्यात का अशी शंका या निमित्तानं उपस्थित केली जाते। सोलापूर महापालिकेच्या बांधकाम, रस्ते, गवसू, भूमी मालमत्ता, मशिनरी अशा विविध विभागांचं लेखापरीक्षण करण्यासाठी शासकीय लेखापरीक्षक आले असता या विभागांच्या सुमारे 110 फायलींपैकी केवळ बोटावर मोजता येतील इतक्याच फायली तपासणी करण्यासाठी मिळाल्या। अन्य फायलींचा थांग पत्ताच नसल्यानं या फायली शोधण्यात मोठ्या प्रमाणात पालिकेची प्रशासकीय यंत्रणा गुंतली होती। कोणत्याही परिस्थितीत या फायली मिळणं गरजेचं होतं। तसं न झाल्यास प्रति फाईल 25,000चा दंड ठोठावण्याचा इशारा शासकीय लेखापरीक्षकांनी दिला होता। त्यामुळं धाबेत दणाणलेली प्रशासकीय यंत्रणा चांगलीच कामाला लागली होती। डोंगर पोखरून उंदीर काढला या म्हणीप्रमाणे 110 पैकी केवळ बोटावर मोजता येतील इतक्याच फायली मिळाल्या। खरं तर शासकीय लेखापरीक्षण होत असताना वेगवेगळ्या विभागातील महत्त्वपूर्ण फायली या उपलब्ध होणं गरजेचं होतं। मात्र केवळ बोटावर मोजण्या इतक्याच फायली उपलब्ध होत असतील तर मग अन्य फायली या गेल्या कुठं? त्या का सापडत नाहीत? त्या गहाळ झाल्या का? गहाळ झाल्या असतील तर मग त्या गहाळ झाल्याच कशा? की त्या गहाळ केल्या गेल्या? फायली तपासल्या गेल्या तर आपलं पितळ उघडं पडेल या भीतीपोटी तर या फायली जाणीवपूर्वक गायब केल्या गेल्या नसतील ना, अशी शंकाही या निमित्तानं उपस्थित केली जात आहे आणि तशी चर्चाही पालिका वर्तुळात सुरू आहे। ऐन शासकीय लेखापरीक्षणावेळीच या महत्त्वपूर्ण फायली गायब कशा होतात? या फायलींना पाय फुटतातच कसे? काही घोळ असल्यानंच या फायली गायब केल्या गेल्या का? लेखापरीक्षणात सगळा गडबड घोटाळा पुढे येईल म्हणून तर ही उठाठेव केली गेली का? असे एक ना अनेक प्रश्नही या निमित्तानं उपस्थित केले जात आहेत। पालिका प्रशासनाकडून 25,000 रुपये इतका प्रति फाईल दंड भरलाही जाईल। तो काही पालिकेला जास्त नाही, पण प्रश्न असा आहे की बांधकाम, भूमी मालमत्ता, रस्ते, गवसू यातील अनेक महत्त्वाच्या विषयांचं काय? फायली गायब म्हणजे सगळा चुकीचा कारभार अथवा गडबड घोटाळाही गायब असं तर नाही ना? अशा महत्त्वाच्या फायली गायब होणं ही सर्व विभाग प्रमुखांचीच जबाबदारी आहे। विभाग प्रमुख म्हणून या अनागोंदी कारभाराला तेच जबाबदार आहेत। शासकीय लेखापरीक्षणावेळी फायली गायब होणं ही वाटती तितकी सोपी गोष्ट नव्हे। वर दिसतंय तितकं हे प्रकरण साधं आणि सरळ नाही। याच्या मुळाशी जाणं आणि सखोल चौकशी करणं अत्यंत महत्त्वाचं आहे। तसं झालं तर खूप काही उघडकीस येऊ शकतं अशी ही चर्चा आहे। पालिका आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे यांनी या प्रकरणी गांभीर्यानं लक्ष घालून या संदर्भात कठोर पाऊल उचलण्याची गरज आहे। संबंधित विभागांच्या प्रमुखांकडून त्यांनी खुलासा मागवणं गरजेचं आहे। खुलेआम फायली गायब होतात की गायब केल्या जातात हे समजणं, ते पुढं येणं खूपच गरजेचं आहे। यात काहीच न केलं गेल्यास अशा प्रकरणी अधिकारी कर्मचाऱ्यांचं धाडस वाढत जाईल। शासकीय लेखापरीक्षणावेळी 110 पैकी बोटावर मोजण्या इतक्या फायली सापडत असतील तर यात काहीतरी काळबेरं नक्कीच असणार, यात कोणताही वादच नाही। हे एकूणच प्रकरण प्रशासनाला भूषणावह नक्कीच नाही। याचा तपास आणि चौकशी होणं अत्यंत आवश्यक असून अनेक जण यात गुंतले असणार हेही तितकंच खरं आहे। या संपूर्ण पार्श्वभूमीवर पालिका आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे हे कोणती भूमिका घेतात याकडे आता सर्वांचंच लक्ष लागून राहिलं आहे।